महाराष्ट्रामध्ये आता मुलींना शिक्षण हे मोफत झालेलं आहे। या अगोदर एक महाराष्ट्र सरकारने जी.आर. सुद्धा काढलेला होता की ज्यामध्ये 8 लाखापेक्षा ज्याही पालकांचे उत्पन्न असेल म्हणजे 8 लाखाच्या खाली, तर त्या फॅमिलीमधील ज्याही मुली उच्च शिक्षण घेत असेल व्यावसायिकमध्ये, त्या मुलींना जेही शिक्षण आहे हे आता मोफत करण्यात आले आहे। तर यासाठी आता अर्ज कुठे करायचा अशा प्रकारे भरपूर विद्यार्थी कमेंट्स करत आहे। तर यामध्ये तुम्ही बघू शकता की यामध्ये एक तुम्हाला जर कोणती मदत पाहिजे असेल तर तुम्हाला इथे एक ईमेल आयडी सुद्धा दिलेली आहे आणि इथे मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे। तुम्ही इथून पूर्ण माहिती घेऊ शकता आणि त्यानंतर इथे साईट सुद्धा उपलब्ध करून दिलेली की आपल्याला कोणत्या साईटवर फॉर्म फिल करायचा आहे। तर इथे बघू शकता mydbt.maharashtra.government.in या साईटवर जाऊन तुम्हाला तुमचे अर्ज भरायचे आहे। तर आपण यामध्ये सर्व जी माहिती आहे ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर विद्यार्थ्यांनी बघावे की यामध्ये ही जी साईट आहे आपले सरकार महाडीबीटी, या साईटवर या अगोदर आपण आपले स्कॉलरशिपचे फॉर्म फिल करत होतो। या अगोदर आपण जेही विद्यार्थी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर किंवा 11-12 मध्ये ज्यांनी स्कॉलरशिपचा फॉर्म फिल केलेला आहे या साईटवर आपण स्कॉलरशिपचा फॉर्म फिल केलेला आहे। तुम्हाला याच साईटवर जाऊन तुमचा फॉर्म फिल करायचा आहे। म्हणजे जेही विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण पाहिजे ते विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपचा फॉर्म फिल करणार। त्याच स्कॉलरशिपच्या फॉर्ममधून तुमचा मोफत जेही मुलींना शिक्षण मिळणार आहे तो फॉर्म लागू करण्यात येणार आहे। त्यामधूनच तुम्हाला शॉर्टलिस्ट करण्यात येणार आहे। त्यामध्ये तुम्हाला तुमचे राशन कार्ड, तुमची व्हॅलिडिटी, तुमची टीसी, तुमच्याकडून एक डिक्लेरेशन म्हणजे हमीपत्र सुद्धा घेण्यात येणार आहे स्कॉलरशिपच्या फॉर्ममध्ये। अशा प्रकारे तुम्हाला इथून तुमचा फॉर्म फिल करणार आहे। जेही विद्यार्थी प्रथम वर्षाला प्रवेश घेतला असेल आणि या अगोदर स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला नसेल ते विद्यार्थ्यांनी न्यू रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन त्यांचा फॉर्म फिल करू शकतात। आणि ज्याही विद्यार्थिनींनी या अगोदर म्हणजे फर्स्ट इयरला फॉर्म फिल केला असेल ते विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन लॉग इनमध्ये त्यांचा ID आणि पासवर्ड टाकून त्यांचा फॉर्म रिन्युअलमध्ये भरू शकतात। तर आपल्या यूट्यूब चॅनलवर पूर्ण व्हिडिओ दिलेले आहे फॉर्म रिन्युअल, त्यानंतर नवीन फॉर्म फिल कसा करायचा या संदर्भात दोन्ही जे फॉर्म आहे हे उपलब्ध करून दिलेले आहे। तरी नवीन फॉर्म 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला परत न्यू म्हणजे जे न्यू विद्यार्थी आहे ज्यांनी आतापर्यंत फॉर्म फिल केलेला नाही आहे आणि अजून जे विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयरमधून सेकंड इयर किंवा सेकंडमधून थर्ड इयरमध्ये गेले त्यांना रिन्युअल फॉर्म असे 2 फॉर्म तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। ते फॉर्म बघून तुम्ही तुमचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरू शकता आणि त्याच फॉर्ममध्ये तुम्हाला आता फ्री एज्युकेशनचे फॉर्मसुद्धा लागू होणार आणि त्यामधूनच तुमची शॉर्टलिस्ट होणार आहे असे महाराष्ट्र सरकारने सांगण्यात आलेले आहे। तर ज्याही विद्यार्थिनी आणि जेही विद्यार्थी रेग्युलरमध्ये आहे त्यांनी आपले स्कॉलरशिपचे फॉर्म फिल करून घ्यावे। स्कॉलरशिपचे फॉर्म सुरू झालेले आहे, लास्ट डेट आलेली नाही आहे, परंतु कॉलेजवाले लास्ट डेट देत आहे। तर तुमच्याकडून जेवढ्या लवकर होत असेल तुम्ही तुमचे स्कॉलरशिपचे फॉर्म फिल करा। त्यामधूनच तुमचे फ्री एज्युकेशनचे फॉर्मसुद्धा शॉर्टलिस्ट केल्या जाणार आहे। तर अशा प्रकारची ही एक अपडेट होती। विद्यार्थी विचारत होते की फॉर्म कसा भरायचा, तर तुम्हाला मायडीबीटी या संकेतस्थळावर तुमचा फॉर्म फिल करणार आहे। तर लवकरात लवकर आपले फॉर्म भरून घ्या। आज किंवा उद्यापर्यंत तुम्हाला आपल्या चॅनलवर प्रॉपर व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तो व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही तुमचे फॉर्म फिल करू शकता। तर याबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।